नमस्कार मित्रांनो, आज आपण या विषयावर बोलणार आहोत की औंढा कळवणी मार्गाचे काम चालू आहे. तर याच विषयावर थोडक्यात 2-3 मिनटं बोलणार आहोत. तर या मार्गावरून जाणारे जे काही मोटरसायकलस्वार आहेत, तर त्यांची स्पीड ही सरासरी 20 किंवा 40, 50, 60 एवढी असू शकते. परंतु माझी सर्व या बांधवांना, भगिनींना कळकळीची विनंती आहे की वाहनांची स्पीड वाढवू नका. तुमच्या जीवाला कुठलाही धोका होईल याची खबरदारी घ्या, होणार नाही याची खबरदारी घ्या. आणि प्रत्येकाचं जीवन हे अमूल्य आहे आणि आपल्यामुळं कोणाला इजा होणार नाही याचीही खबरदारी घ्या. सर्व ड्रायव्हर बांधवांना आणि भगिनींना माझीसुद्धा कळकळीची विनंती आहे. आणि जे काही रस्त्याचं काम चालू आहे, तर या रस्त्याचे जे काही गुत्तेदार किंवा बिल्डर म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर त्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की या रस्त्याचं काम चालू आहे, परंतु या रस्त्यावर एका व्यक्तीचाही जीव जाता कामा नये. तर संबंधित जे काही बॉयलर आहेत, सिमेंट घालून नेतात आणि त्या वाहनाची स्पीड एवढी असते की 50-60च्या स्पीडने वाहन पळवतात. परंतु मोटरसायकलस्वारांना किंवा इतरांना कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी त्या ड्रायव्हर बांधवांनी घ्यावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गावगाड्यातून चालणारी वाहनं ही आपापल्या नियमानुसार चालवा. जे काही कायद्यांचं पालन आहे ते तंतोतंत करण्याचा प्रयत्न करा. जे काही वाहनाचे इंडिकेटर सिग्नल्स आहेत, तर ते फॉलो करून घ्या. आणि या रस्त्याने जे काही जागोजागी काम चालू असल्यामुळे पुलांची कामे आहेत आणि त्यामुळं जे काही आपल्याला खबरदारी घ्यायची आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोणाचे मोबाईल हरवले असतील, तर ते रीतसर कोणाला सापडले असतील, तर एक गुर्मीपणा किंवा अहमपणा किंवा उर्मटपणा म्हणून ते स्वतःजवळ बाळगू नका. ते जवळच्या पोलीस कार्यालयात जमा करा आणि ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा की ज्यांना त्या मोबाईलची गरज आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला कोणाची चर्चा किंवा कोणाचा मोठेपणा म्हणून सांगायचं नाही. आज काल जिंतूर तालुक्यामधले तिघेजण मोटरसायकलने तिघांचाही अपघात झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपले जे काही वाहतुकीचे नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीने ब्रेक नाही दाबले किंवा आपण रस्त्यामध्ये आलो तर ते आपल्या चांगलं येणार आहे. आपण रस्त्यामधून चाललो तर आपल्या वाहन अंगावर येणार आहे. म्हणून अशा सर्वांनी लक्ष द्यावेत. आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की परिस्थिती आज आहे, उद्या नाही आहे. परंतु घराचं छत्र हरवलं तर त्याला काय संकट येतात हे सर्वांनाच माहीत आहे. जे काही मागे बीड प्रकरण झालं की गणेश डोंगरे नावाच्या व्यक्तीचा रील स्टारचा कारखान्यामध्ये ट्रॉली उसाची पडून जीव गेला. आणि रीतसर तसे त्यांनी जो काही पाठपुरावा करून कारखाना बंद करून त्या ठिकाणी मागणी केली, तर त्यांना 21 लाख रुपये कारखान्यामार्फत देण्यात आले. सांगायचा एवढंच उद्देश आहे की प्रत्येकाचं जीवन हे अमूल्य आहे आणि कोणाचाही जीव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येता कामा नये आणि वाहतुकीचे नियम पाळा. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रबांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.